तो भाई कॉन्फ़िगरेशन तो बाद में दिखाऊंगा, पहले देखो बिल्ड्स कैसे हैं। तो बिल्ड आप नज़दीक में लेके आइए भैया। ये देखिए कूलर मास्टर के 501L के साथ में ये बिल्ड हुआ है। सिंपल लुक है। ये केस कस्टमर ने चूज़ करने का रीज़न था कि यार बजट इकोनॉमिकल टॉप 360 mm AEO के साथ में ये केस फिक्स होता है। कूलर मास्टर है, प्रीमियम ब्रांड है, लुक सुपर है। इसके अलावा इसमें कुछ नहीं बोलूँगा। आते हैं उस केस के अंदर। यार एंटी स्पोर्ट का केस है, 511MT, साथ ही साथ में डीप कूल का AK620 कूलर के साथ में हमने किया है। एक हमने यूज़ किया AEO के साथ में, एक यूज़ किया हमने एयर कूलर के साथ में। प्रोसेसर आपको देख के लग रहा होगा यार क्या राइजन सीरीज़ के नए सीरीज़ के प्रोसेसर काफ़ी अच्छे दामों पे मिल रहे हैं अभी कस्टमर को। पहले हालांकि रेट्स काफ़ी ज़्यादा थे, अभी $100 आई मीन 7 से 8 हज़ार रुपये प्रोसेसर के रेट ड्रॉप हुए हैं। 65,000 में ये प्रोसेसर बिक रहा था, अभी आजकल रेट काफ़ी कम हुआ है। तो और कुछ मैं बोलूँगा नहीं यार, अभी राइट टाइम है आपको बाई करने का। हालांकि अगर आप वेट कर रहे हो नया लेटेस्ट प्रोसेसर के लिए तो मैं तो यही बोलूँगा कि आप वेट करते ही रहो और आते ही रहेंगे। जैसे कि एक सिंपल बताऊंगा, एक कस्टमर का कल कॉल आया, किशन भैया मेरा 3 महीने के पहले कोटेशन में और अभी में 10,000 कम हुआ, उसके बाद में मैं 1 महीना और वेट किया तो 10,000 और कम हुआ, तो और मैं 6 महीने वेट कर लूंगा तो 60,000 कम हो जाएगा क्या? तो ऐसे अगर होगा तो यार उसका पीसी का वैल्यू 1,10,000 था, 12 महीने के बाद में तो उसको फ्री में कंप्यूटर देना पड़ेगा। तो भाई प्राइजेस ड्रॉप होते हैं, उतने नहीं होते जैसे कि आप जितना वेट करोगे उतना ड्रॉप हो जाते हैं, वैसा नहीं है। कभी कभी प्राइस काफ़ी ड्रॉप हो जाते हैं लेकिन फ्री में तो मिलना तो बंद हो जाएगा भाई। ऐसा कोई बोल रहा है कि यार, मुझे कल हंसी आ रही थी कि यार इतने कैसे कम हो रहे हैं। तो कुछ ग्राफिक कार्ड के प्राइसेस ड्रॉप हुए, कुछ प्रोसेसर में प्राइसेस ड्रॉप हुए। रीज़न ओवर मैन्युफैक्चरिंग हो रहा है, सेल कम है, लेकिन सेल जहाँ होना चाहिए वहाँ पर है भाई। काफ़ी मार्केट में सेल कम है। रीज़न क्या है कि वो क्वालिटी को प्रॉपरली मेंटेन नहीं करते हैं और बजट थोड़ा हाई कर देते हैं। जैसे कि ये अभी मैंने बजट पीसी बनाया, 1,35,000 तक बनता है और वो एक 1,75,000 तक बनता है। तो ये पीसी को बिल्ड करना बड़ी बात नहीं है, उसको प्रॉपर सर्विस, प्रॉपर कॉन्फ़िगरेशन और प्रॉपर रिस्पॉन्स भी देना है। कस्टमर को काफ़ी बजट इकोनॉमिकल था, यही स्पेसिफिक कॉन्फ़िगरेशन के अंदर चाहिए था। जैसे कि ये मेन प्रोसेसर हम बता सकते हैं, ये वाला पीसी जो हायर कॉन्फ़िगरेशन है उसका है Ryzen 9 7950X प्रोसेसर है भाई। रियल 16 कोर आते हैं, 32 थ्रेड्स रहते हैं और आप कैश मेमोरी देख सकते हो 80 MB का है। नज़दीक कंपटीटर ब्रांड के अंदर इतना कैश मेमोरी नहीं रहता है भाई। कोई लॉजिकल कोर नहीं है, कोई एफिशिएंसी कोर नहीं है, रियल 16 कोर से, रियल 32 थ्रेड से। अगर आपको इसका रिप्लेस चाहिए इंटेल कोर i9 13900K भी ले सकते हो, लेकिन कस्टमर को रियल 16 कोर चाहिए थे, उनका हायर यूज़ के लिए AMD चाहिए था और इसीलिए बोलते हैं एडवांस विथ AMD Ryzen। सो एडवांस्ड प्रोसेसर है। इतना हायर प्रोसेसर को स्टेबल रखने के लिए मदरबोर्ड भी थोड़ा स्टैंडर्ड चाहिए था। B650 भी यूज़ कर सकता था, लेकिन थोड़ा कस्टमर बजट अपग्रेड करके X670 गेमिंग X A1 सीरीज़ का मदरबोर्ड लिया है। रैम हमने यूज़ किया है 16 दो रैम 4800 मेगाहर्ट्ज़ के अंदर लेक्सर ब्रांड का रैम यूज़ किया है। हालांकि क्रूशियल का नॉन हीट सिंक आता है, ये वाला विथ हीट सिंक 10 साल वारंटी के साथ में आता है। एक ही स्टोरेज कस्टमर ने यूज़ किया है और मेन स्टोरेज ये है और सेकेंडरी स्टोरेज भी कस्टमर ने यूज़ किया है। मतलब दोनों स्टोरेज 1 टेराबाइट का है। मेन स्टोरेज 1 टेराबाइट SN850X 7300 Mbps वाला Gen 4 SSD, सेकेंडरी स्टोरेज 1 टेराबाइट का WD SATA हार्ड डिस्क यूज़ किया है। प्रोसेसर तो बता ही दिया, मदरबोर्ड बता दिया। अभी ये प्रोसेसर को कूल करने के लिए हाई एंड कूलर तो नहीं बोल सकते, एक बजट इकोनॉमिकल कूलर, कूलर मास्टर का ML360 ARGB V2 कूलर हमने यूज़ किया है। पावर सप्लाई 750 वाट्स है, 80+ गोल्ड रेटेड है, बजट इकोनॉमिकल है, फुल्ली मॉड्यूलर वगैरह नहीं है और RTX 3060 Ti हमने पैलेट का ग्राफिक कार्ड यूज़ किया है। और कूलर मास्टर का ये केस है, ये हो गया हमारी मेन पीसी। सेकेंडरी पीसी, ये भी कोई पीसी कम कॉन्फ़िगरेशन नहीं है भाई, इसका भी कॉन्फ़िगरेशन काफ़ी हाई है क्योंकि प्रोसेसर Ryzen 9 7900X यूज़ किया है। इसके अंदर 12 कोर्स आते हैं, 24 थ्रेड्स रहता है, अगेन 76 MB कैश मेमोरी रहता है। कोई लॉजिकल कोर नहीं है, कोई परफॉर्मेंस एफिशिएंसी कुछ नहीं है, सिंपल आंसर है 12 कोर्स 24 थ्रेड्स। मदरबोर्ड यूज़ किया B650 Aorus Elite A1 सीरीज़ का है, काफ़ी
अच्छा मदरबोर्ड इन बजट सेगमेंट के अंदर बोल सकते हो। अगेन 16 GB सेम इंटू 2 स्टिक रैम यूज़ किया, लेकिन स्टोरेज यहाँ पर उन्होंने थोड़ा सा बजट को कम करके WD का SN770 सीरीज का यूज़ किया। ये SSD आती है 5150 Mbps, वो आती है 7300 Mbps। बजट में थोड़ा बहुत कम करना था, इसीलिए ये SSD यूज़ किया। अभी आते हैं केस 511MT, मैंने बताई दिया था। कूलर हमने यूज़ किया डीप कूल का AK620 सीरीज का कूलर है। ग्राफिक कार्ड 3060 Ti था उसमें, यहाँ पर है 3060। आप यहाँ पर भी कंफ्यूज मत होना है कि यार वो 8 GB आ रहा है, फिर आप हायर क्यों बोल रहे हो, इसके अंदर 3060 12 GB आ रहा है, कम क्यों बोल रहे हो भाई। GB के ऊपर ग्राफिक कार्ड की वैल्यू नहीं रहती है, हमेशा कूड़ा कोर और वो कितना हायर फ्रिक्वेंसी VRAM दे रहा है। आई मीन ये आता है DDR6 के अंदर ही। अभी DDR6X के जो ग्राफिक कार्ड आ रहे हैं 40 सीरीज के अंदर, उसका वैल्यू ज़्यादा रहता है, प्रीवियस जनरेशन का कम रहता है। ये 12 GB है लेकिन कूड़ा कोर्स कम है, वो 8 GB है लेकिन कूड़ा कोर्स ज़्यादा है, जो एक रेंडरिंग के लिए, गेमिंग के लिए हेल्पफुल करते हैं भाई। केस के बारे में बता दिया। कूलर आप देख सकते हो फिक्स प्रॉपरली हो जाता है। एयर कूलर की एक सिंपल ब्यूटी है। उसके अलावा भाई सेकेंडरी स्टोरेज इस पीसी के अंदर भी हमने 1 TB का WD का यूज़ किया है। पावर सप्लाई RTX 3060 था, इसीलिए कस्टमर ने बोला यार थोड़ा बजट इकोनॉमिकल दे दो पावर सप्लाई। 650 वॉट्स का 80+ गोल्ड रेटेड एंड टेक का हमने यूज़ किया है। ये हो गया भाई पीसी, और ये आपका मेन पीसी। तो ये पीसी मैंने बिल्ड सर के लिए किया है, उनको भी पूछेंगे, वो वीडियो में आना चाहेंगे तो। सो फ्रेंड्स, आगे मैं वीडियो में कन्नड़ा में ट्रांसलेट करूंगा, बाद में हिंदी में भी बता दूंगा। ये पीसी मैंने सर के लिए बिल्ड किया है, उनसे ही पूछेंगे उनका एक्सपीरियंस कैसा है। हाय सर, ನಮಸ್ಕಾರ ಸರ್. ನಮಸ್ಕಾರ ಸರ್, ತಮ್ಮ ಹೆಸರು? ಅಶ್ವಿನ್ ಅಂತ. ಓಕೆ ಅಶ್ವಿನ್ ಸರ್. ಸೊ ಇವತ್ತು ನೀವು ಒಂದು ಪಿ ಸಿ ಬಿಲ್ಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ, ಒಂದಿಲ್ಲ ಎರಡು ಪಿ ಸಿ ಬಿಲ್ಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ, ಏನು ಯೂಸ್ ಇದೆ ಸರ್ ನಿಮ್ಮ ಪಿ ಸಿ? ಬೇಸಿಕಲಿ ನಮ್ಮದು ಆರ್ಕಿಟೆಕ್ಚರಲ್ ಫರ್ಮ್ ಇದೆ. ಐ ಆಮ್ ಆರ್ಕಿಟೆಕ್ಟ್. ಓಕೆ. ಸೊ ನಮಗೆ ಏನಂದರೆ ಜಾಸ್ತಿ ಎಡಿಟಿಂಗ್ ಜಾಸ್ತಿ ನಡೀತಿರುತ್ತೆ. ಈಗ ರೆಂಡ್ರಿಂಗ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಇದ್ರದ್ದು ಮಾಡಲಿಂಗ್, ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಮಾಡಲಿಂಗ್ ಅದೆಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಏನಂದರೆ ಪ್ರೊಸೆಸಿಂಗ್ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಮೇನ್ ಪ್ರೊಸೆಸರ್ ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅದರಲ್ಲಿ AMD ಇಸ್ ನಂಬರ್ 1 ವೆನ್ ಯು ಲುಕ್ ಎಟ್ ಇದ್ರದ್ದು ಏನು ಆರ್ಕಿಟೆಕ್ಚರ್ ಬೇಕಾಗಿರೋದ್ರಲ್ಲಿ i9 ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿದ್ರೆ, ಇಂಟೆಲ್ ಕಂಪೇರ್ ಮಾಡಿದ್ರೆ. ಸೊ ದಟ್ ಈಸ್ ಸಮಥಿಂಗ್ ವಿಚ್ ವಿ ವುಡ್ ಲೈಕ್ ಟು ಗೋ. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಗ್ರಾಫಿಕ್ಸ್ ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್, ಅದೂ ಅಷ್ಟೇ. ನಮ್ಮದು ಎಡಿಟಿಂಗ್ ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಗ್ರಾಫಿಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ನೀವು ಹೇಳ್ದಂಗೆ 12 GB 8 GB ಮ್ಯಾಟ್ರ್ ಆಗಲ್ಲ. ನಮಗೆ ಮೇನ್ ಮ್ಯಾಟ್ರ್ ಆಗೋದೇ ಕೂಲರು, ವಿರ್ಯಾಮ್ಸ್. ಬಿಕಾಸ್ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಬಂದು ಟೆಕ್ನಿಕಲಿ ಅದು ರನ್ ಆಗಬೇಕು ಅಂದರೆ ಇಟ್ ವೋಂಟ್ ರನ್ ವಿತ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಟು 8 or 12 ರನ್ಸ್ ಆನ್ ಹೌ ಮಚ್ ಕೆಪಾಸಿಟಿ ಮೇನ್ ಬೋರ್ಡ್ ಮೇಲಿದೆ ಅನ್ನೋದ್ರಲ್ಲಿ. ಸೊ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಒಂದು ಪಿ ಸಿಗೆ TI ತೊಗೊಂಡಿರೋದು. ಇನ್ನೂ ಒಂದು it is not that great as the other one, but better. Correct. Also the ಅಷ್ಟೊಂದು ಇದಾಗೂ ಇಲ್ಲ, it will work. ಸೊ ಅದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಂದು ರ್ಯಾಮ್ ಆಲ್ಸೋ ರಿಯಲಿ ಮ್ಯಾಟರ್ಸ್ ವೆನ್ ಪ್ರೊಸೆಸಿಂಗ್ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ. ಸೊ 32 GB ಬಂದು ಇಸ್ ಕ್ವೈಟ್ ಐಡಲ್ ಥಿಂಗ್ ನಮ್ಮ ಪ್ರೊಸೆಸಿಂಗ್ ಆಗೋದು. ಇನ್ ಫ್ಯೂಚರ್ನಲ್ಲಿ ಅಪ್ಗ್ರೇಡ್ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು. ಐ ಥಿಂಕ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಅಂಟಿಲ್ ಸೊ ಮೇನ್ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ದಿಸ್ ಇಸ್ DDR5 ಕಾಂಪಟೇಬಲ್ ಇಸ್ ವಾಟ್ ನಾವು ನೋಡಿದ್ದು ಫಾರ್ ಫ್ಯೂಚರ್ ಅಪ್ಗ್ರೇಡೇಷನ್ ಆಲ್ಸೋ. ಬಿಕಾಸ್ ನಮಗೆ 6 ತಿಂಗಳಿಗೂ ಏನಂದ್ರೆ ಅಡಿಷನ್ ಆಗ್ತಾನೆ ಇರುತ್ತೆ ಪೀಸಿಸು. ಸೊ ನಮ್ದು ಆಗ್ಲೇ ಲಾಸ್ಟ್ 6 months ಬ್ಯಾಕ್ ಒಂದೆರಡು ತೊಗೊಂಡಿದ್ವಿ, ತಿರ್ಗಿ 2 every 6 months ಎರಡು. ಸೊ ವಿ ನೀಡ್ ಟು ಕೀಪ್ ಅಪ್ಡೇಟಿಂಗ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮೇಯ್ನು SSD ಸ್ಟೋರೇಜ್. ನಮ್ದು ಏನಾಗುತ್ತೆ, ಮೇನ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸ್ಟೋರ್ ಆಗೋದು ಸೀನಲ್ಲಿ, ಪ್ರೊಸೆಸ್ ಆಗೋದು ಸೀನಲ್ಲೇ. SSD ಇಸ್ ಕ್ವೈಟ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಅದರಿಂದಲೂ ಹೌ ಮಚ್ ಸ್ಪೀಡೂ ಮ್ಯಾಟ್ರ್ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ಆ ಒಂದು ಪಿ ಸಿನಲ್ಲೂ ಸ್ಪೀಡ್ ಹೈಯರೆಸ್ಟ್ ಕಾನ್ಫಿಗರೇಷನಲ್ಲಿ ಹಾಕಿರೋದು. ಇದೂ ಇಟ್ ಈಸ್ ಇನ್ ದಿ ಮಿಡ್ ರೇಂಜ್ನಲ್ಲಿ, ನಾಟ್ ಬ್ಯಾಡ್ ಬಟ್ ಗುಡ್. ಸೊ ದಟ್ ಈಸ್ ಒನ್ ರೀಸನ್ ವೈ SSDನೂ 1 TB ಹೋಗಿದ್ದು, ಕಾರಣ ನಾಟ್ 500 or ಎನಿಥಿಂಗ್. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬಂದು ಹಾರ್ಡ್ ಡಿಸ್ಕ್ ಇಸ್ ಕ್ವೈಟ್ ಫಾರ್ ಸೆಕೆಂಡ್ರಿ, ಫಾರ್ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಸ್ಟೋರೇಜ್ ಅಷ್ಟೇ. ಅದು ಬಿಟ್ಟರೆ ಐ ಗೆಸ್ ಮದರ್ ಬೋರ್ಡ್, ಈ ಕೂಲರ್ದು ಬಗ್ಗೆನೂ. ಒಂದಕ್ಕೆ ಏರ್ ಕೂಲರ್ ತೊಗೊಂಡಿದ್ರೆ, ಒಂದಕ್ಕೆ ಲಿಕ್ವಿಡ್ ಕೂಲರ್ ತೊಗೊಂಡಿದ್ರೆ, ಏನಕ್ಕೆ ಸರ್ ಆ ಥರ? ಒಂದಕ್ಕೆ ಇದು ಲಿಕ್ವಿಡ್ ಕೂಲರ್, ಅದಕ್ಕೆ ಕೆಪಾಸಿಟಿ ಜಾಸ್ತಿ ಬೇಕು. ಮೇನ್ AMD Ryzen 9ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಬೇಕು. ಸೊ ಸ್ವಲ್ಪ ಲಿಕ್ವಿಡ್ ಕೂಲರ್ ಹೋಗಿದ್ವಿ, ಅದಕ್ಕೂ ಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅಷ್ಟು. ಅದರ್ವೈಸ್ ಆಲ್ಸೋ ಇಟ್ ಇಸ್ ಫೈನ್. ಇದು ಬಂದು ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ರನ್ ಆಗುತ್ತೆ. ಯಾವುದು ದಟ್ ಈಸ್ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಬಿ ಇನ್ ಮೈ ಕ್ಯಾಬಿನ್ ಫಾರ್ ಮೈ ಪರ್ಸನಲ್ ಯೂಸ್. ಸೊ ಅದೇನ್ 8 hours or 9 hours is what it will run. Whereas ಇದು ಬಂದು this will be in a kind of my junior architects will be using for rendering ಇದಕ್ಕೆ. ಸೊ ಅವ್ರದ್ದು ಬಂದು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 12 hours
15 hours ರೆಂಡರಿಂಗ್ ಹಾಕಿಬಿಟ್ರೆ ನಮಗೆ ಅಷ್ಟು ಯೂಸೇಜ್ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏರ್ ಕೂಲ್ಡ್ ಬಂದು ಸ್ವಲ್ಪ ತೊಗೊಂಡಿರೋದು, ಸೊ ದಟ್ ಇಟ್ ಕ್ಯಾನ್ ವಿತ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ದಟ್ ಮಚ್ ಅಮೌಂಟ್ ಆಫ್ ವರ್ಕಿಂಗ್ ಅವರ್ಸ್ ಅಂತ ಅದು ಒಂದು ರೀಸನ್ಗೆ ಅದು ಚೂಸ್ ಮಾಡಿರೋದು. ಅದರ್ವೈಸ್ ಎಸ್ ಇಟ್ ವಾಸ್ ಅ ಗುಡ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಓವರ್ ಆಲ್. ತುಂಬ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಸರ್. ನೀವೆಲ್ಲ ಈ ಒಂದೊಂದು ಪಾಯಿಂಟ್ ಹೇಳಿರೋದು ಕಾರಣ ಏನೆಂದರೆ, ನಮ್ಮ ಹೊಸ ಕಸ್ಟಮರ್ಸ್ ಬರ್ತಾ ಇರ್ತಾನೆ, ನಿಮ್ಮ ಫೀಲ್ಡಲ್ಲೇ ಇರೋವರೆಗೂ ಅವ್ರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗತ್ತಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ತೊಗೊಳ್ಳೋವಾಗ ಏನು ಮ್ಯಾಟರ್ ಇರತ್ತಂತ. ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಏನಿದೆ ಅಂದರೆ, ಇದೇ ಗ್ರಾಫಿಕ್ ಕಾರ್ಡ್ ಜೊತೆಗೆ ನಾನು ಬೇರೆ ಥರನೂ ಮಾಡ್ಬೋದು, ಬಟ್ ಏನಿದೆ ಅಂದರೆ ಕ್ವಿಕ್ ಬಜೆಟಲ್ಲೂ ನೋಡ್ಕೋಬೇಕು. ಆ್ಯಂಡ್ ತುಂಬ ನೀವು ಜಾತ್ರಾ ಥರನೂ ತೊಗೊಂಡಿಲ್ಲ, ಲೈಟಿಂಗ್ ಮೇನ್ ಫೋಕಸ್ ನಿಮ್ದು ಇರಲಿಲ್ಲ. ಸೊ ಅಂಡರ್ ದಿ ಟೇಬಲ್ ಹೋಗುತ್ತೆ. ಯೂಶಲಿ ನಮ್ಗೆ ಲೈಟಿಂಗ್ ಬಂದ್ರೂ ಏನು ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ. ಮೇನ್ ಏನು ಆಪರೇಷನ್ಸ್. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಗೇಮಿಂಗ್ ಇಸ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್, ಎಡಿಟಿಂಗ್ ಇಸ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್. ದಟ್ ಈಸ್ ವೈ ದಿಸ್ ಇಸ್ ಬೇಸಿಕ್ಲಿ ಕಾನ್ಫಿಗರ್ಡ್ ಫಾರ್ ಎಡಿಟಿಂಗ್, ನಾಟ್ ಗೇಮಿಂಗ್. ಸೊ ನಾವು ನೋಡ್ತಿರೋದು ಯಾವ ಇದ್ರಲ್ಲಿ ಯೂಸೇ ಮಾಡಲ್ಲ ಗೇಮಿಂಗ್. ಗೇಮಿಂಗ್ನು ಮಾಡ್ಬೋದು, ಬಟ್ ನಿಮ್ಮ ಪ್ರೊಫೆಷನಲ್ ಬೇಕಾಗಲಿಲ್ಲ ಸರ್. ಎಡಿಟಿಂಗ್ಗೆ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆ ಕಾನ್ಫಿಗರೇಷನ್. ಆ್ಯಂಡ್ ಎಲ್ಲ ಕಂಪೋನೆಂಟ್ ಸೀಲ್ ಪ್ಯಾಕೇ ಸಿಗ್ತಾ ಏನಾದರೂ ಓಪನ್ ಆ ಥರ ಏನಾದರೂ? ವಿತ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಟು ದಟ್ ನನ್ನ ಮುಂದೆನೇ ಎಲ್ಲ ಸೀಲುನು ಓಪನ್ ಮಾಡಿರೋದು, ಎಲ್ಲ ಬಿಲ್ಡ್ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ನಮ್ಮ ಮುಂದೆನೇ ಆಗಿರೋದು. ಸೊ ಇಟ್ ವಾಸ್ ಕ್ವೈಟ್ ಕ್ವಿಕ್ ಆಲ್ಸೋ, ಕ್ವೈಟ್ ನೀಟಾಗೇನೆ ಪ್ರೊಫೆಷನಲ್ ಆಗೇನೆ ಯು ಹ್ಯಾಂಡಲ್ಡ್ ಇಟ್ ವೆಲ್. ಕರೆಕ್ಟ್. ಸೊ ದಟ್ ಈಸ್ ಸಮಥಿಂಗ್ ವಿಚ್ ವಿ ಲೈಕ್. ಸೊ ಅದು ರೇಟ್ಸ್ ಆರ್ ಆಲ್ಸೋ ರೀಸನಬಲ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. ಸೊ ದಟ್ಸ್ ವಾಟ್ ವಿಲ್ ಗಿವ್ ಅಸ್ ನಮಗೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, 6 ತಿಂಗಳಿಗೂ ನಮ್ಗೆ ಹೆಂಗಂದ್ರೆ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ರಿಲೀಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಂಗೆ ಒಂದೊಂದು ಅಡ್ವಾನ್ಸ್ ತೊಗೊಂತಾನೆ ಇರ್ಬೇಕು. ಈಗ ಇದು ಬೇರೆ ಕ್ಯಾಬಿನ್ ಹೋಗುತ್ತೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅದು ಅಪ್ಡೇಟ್ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಸೊ ಲೈಫು ಪ್ಲಸ್ ಕೆಲಸ, ಎಡಿಟಿಂಗ್, ಏನು ವರ್ಕ್ ಎಂಡಿಂಗ್ ಇರಲ್ಲ. ನೀವು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತೀರಾ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೂ ಕ್ಲೈಂಟ್ ಸಿಗ್ತಾರೋ, ನಮ್ಗೆ ನೀವು ಕ್ಲೈಂಟ್, ನನ್ಗೂ 6 ತಿಂಗಳು ಹಿಂದೆ ನೀವು ತೊಗೊಂಡಿದ್ದ ಇದೇ ಸೇಮ್ ಬಜೆಟ್ ಅವಾಗ ಪ್ರೈಸಸ್ ಜಾಸ್ತಿ ಇತ್ತು, ಈಗ ಕಮ್ಮಿ ಆಗಿದೆ. ಬಟ್ ಹಂಗಂತ ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾನು ಇರಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಲೇಟೆಸ್ಟ್ ಬರ್ತಾನೆ ಇರುತ್ತೆ. ಅವಾಗ 7 ಇತ್ತು, ಈಗ 9. ಕರೆಕ್ಟ್. ಕೋರ್ ಚೇಂಜ್ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅವಾಗ ಕಮ್ಮಿ ಆಯ್ತು ಅಂತ ಅವಾಗ ಬಂದಾಗ ವಿಲ್ ಗೆಟ್ ಅಟ್ರಾಕ್ಟ್. ಎವ್ರಿ ಟೈಮ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಚೇಂಜ್ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಪ್ರೈಸಸ್ ಕಮ್ಮಿ. ಅದೇ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೆ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಅಲ್ಲಿ, ಒಂದು ಕಸ್ಟಮರ್ ಹೇಳಿದೆ 1 ತಿಂಗಳ ಮಾಡಿದ್ರೆ 10,000 ಕಮ್ಮಿ ಆಯ್ತು, 1 ವರ್ಷ ವೇಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಫ್ರೀಗೆ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ ಅನ್ಸ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ನೀವು ಟೋಟಲಿ ಸ್ಯಾಟಿಸ್ಫೈಡ್ ಇದೆ? ಸ್ಯಾಟಿಸ್ಫೈಡ್ ಇದೆ ಸರ್. ಬಹಳ ಧನ್ಯವಾದ ಸರ್. ಆ್ಯಂಡ್ ಸರ್, ನೀವು ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರಲ್ಲೇನಾ, ಎಲ್ಲಿ ಆಫೀಸ್ ಸರ್? ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರ್. ಆ್ಯಂಡ್ ನಮ್ಮ ಅಂಗಡಿ ಬಗ್ಗೆ ಹೆಂಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ ನೀವು? ನಾವು ಆಕ್ಚುಲಿ ಇವತ್ತು ರ್ಯಾಂಡಮ್ ಆಗಿ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಓಕೆ, ವಿ ಆರ್ ಟೈಡ್ ಅಪ್ ವಿತ್ ಶೆಡ್ಯೂಲ್. ಸೊ ಇವತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ನೋಡ್ಕೊಂಡು ಇದಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ಆಯ್ತು ತೊಗೊಂಬರೋಣ ಅಂತ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ವಿ ಡ್ರಾಪ್ ಬೈ. ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ ತಕ್ಷಣ ಇಲ್ಲಿ ಆಚೆ ನಮ್ಮ ಫಾದರ್ ನೋಡಿದ್ರು, ಹಿಂಗೆ ಮುಂಚೆ ಹಿಂಗೆ ಹೋಗ್ತದೆ, ಆಯ್ತು ಬಂದು ಕೇಳೋಣ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಬಂದ್ವಿ. ಬಂದು ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಫಸ್ಟ್ ಮಾತಾಡಿದಾಗ ವಿ ಫೆಲ್ಟ್ ಜಿನೈನ್. ಕರೆಕ್ಟ್. ಸಿ ವಿ ಆರ್ ಎಂಡ್ ಆಫ್ ದಿ ಡೇ ವಿ ಆರ್ ನಾಟ್ ಲುಕಿಂಗ್ ಅಟ್ ಓಕೆ ಇವತ್ತು ಮುಗೀತು ನಾಳೆ ಅಂತ ಅಲ್ಲ, ನಮ್ಗೂ ಲೈಫ್ ಟೈಮ್ ಕಂಟಿನ್ಯೂಟಿ. ವಿ ಫೆಲ್ಟ್ ಓಕೆ. ಟೆಸ್ಟಿಂಗ್ ಕಂಪೋನೆಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ನಿಮ್ಗೂ ಈ ತರ SP ರೋಡ್ ಅಲ್ಲಿ ಸ್ಟಾಕ್ ಮೇಂಟೈನ್ ಯಾರು ಮಾಡಲ್ಲ, ನಾವೆಲ್ಲ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ. ಏನಕ್ಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಎಷ್ಟು PC ಸೇಲ್ ಆಗಿದೆ ಎಲ್ಲವರೆಗೂ ಹೈಯರ್ ಎಂಡ್ ಇತ್ತು. ಸೊ ನಿಮ್ದು ನಾನು ಡೆಡಿಕೇಟೆಡ್ ಆಗಿ ನಿಮ್ದು ಒಂದು, ನಾನು ಬೇರೆ PCನೂ ಕಲಿಸಿಲ್ಲ, ಬೇರೆ ಕಡೆ ಕಲಿಸಿದ್ದೀನಿ. ಸೊ ನೀವು ಟೋಟಲಿ ಸ್ಯಾಟಿಸ್ಫೈಡ್. ಭಾಳ ಧನ್ಯವಾದ ಸರ್. तो भाई, ಸೊ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಕೊನೆಗೆ ಇದೇ ಹೇಳ್ತೀನಿ, ನಾನು ಒಳ್ಳೆ ಪ್ರಾಡಕ್ಟು ಒಳ್ಳೆ ಪ್ರೈಸು ಕೊಡ್ತೀನಿ. ಆ್ಯಂಡ್ ಇನ್ನು ನಾನು ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಮಾರ್ಕೆಟಿಂದ. ಏನಕ್ಕಂದರೆ ಸರು ಹೇಳಿದ್ರು ಏನು ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಇರತ್ತಂತ, ಒಂದೊಂದು ಪ್ರಾಡಕ್ಟು ಒಂದೊಂದು ಲಾಜಿಕ್ ಇರತ್ತಾ. ಸೊ ನೀವು ಕಮ್ಮಿ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಕಮ್ಮಿ ಆಗತ್ತಾ, ಕಾಸು ಯಾವಾಗಲೂ ಕಮ್ಮಿ ಆಗಲ್ಲ, ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಮ್ಮಿ ಆಗತ್ತಾ. ಸೊ ಈಗ ವಿಡಿಯೋನು ಹಿಂದಿದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ. ಸೊ फ्रेंड्स, फाइनली सर आर्किटेक्चर रेंडरिंग के लिए PC बिल्ड किया है, उनका ऑफिस है, उन्होंने मार्केट सर्वे भी किया, उनको प्रोडक्ट प्रॉपरली मिला है, और उनको ये ग्राफिक कार्ड या रैम SSD कैसे क्या करना है पूरा नॉलेज है. उन्होंने प्रॉपरली एक कंपोनेंट्स को बिल्ड कर उनके ऑफिस के एम्प्लॉयज़ के लिए और उनके लिए लिया है. इसीलिए उनके लिए इसमें AEO चाहिए, उसमें एयर कूलर चाहिए, उस पूरा प्रॉपरली डिस्कशन होने के बाद में हमने ये बिल्ड किया. तो फाइनली यही बोलूँगा, आपको भी ऐसा ही PC बिल्ड करना है. डिस्क्रिप्शन पे लोकेशन रहेगा, नंबर पे उसी टाइम कांटेक्ट करिए जब आपको ख़रीदना रहे, क्योंकि प्राइजेज एवरी टाइम वेरी होते रहेंगे. डिस्क्रिप्शन पे सभी का इंडिविजुअल प्राइजेज डालने की कोशिश करूँगा, उस टाइम का प्राइजेज रहेगा. आने वाले दिनों में प्राइजेज कम हो सकते हैं, बढ़ भी सकते हैं. सर ने बोला है कि यार जब लास्ट 6 महीने पहले आए थे, इससे काफ़ी कम कॉन्फ़िगरेशन, इससे भी ज़्यादा में लिया. अभी ये कॉन्फ़िगरेशन इन आने वाले टाइम में पता नहीं क्या हो सकता है. तो कोविड की वजह से, क्रिप्टो की वजह से प्राइजेज ऊपर नीचे हुए थे. अभी पूरा मार्केट स्टेबल है, आपको बेस्ट टू बेस्ट वैल्यू एंड प्राइस देंगे. एंड फाइनली यार, इतना लंबा वीडियो देखने के लिए थैंक यू सो मच. अभी भी चैनल सब्सक्राइब नहीं किया तो भाई सब्सक्राइब जरूर कर देना.